नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप अपडेटमध्ये 2च दिवसापूर्वी आपण अप्रेंटिसना मिळणार 3500 एक्स्ट्रा मानधन या मथळ्याखाली व्हिडिओ बनवलेले आहेत. तर यामध्ये पुढचा व्हिडिओ MAPS स्कीममध्ये बऱ्याच जणांच्या शंका आहेत तर आणि कमेंट्स केलेल्या आहेत व्हिडिओखाली. तसंच बऱ्याच जणांनी फोनसुद्धा केलेले आहेत. तर त्याचं शंका निरसन या व्हिडिओमध्ये साध्य होईल. त्याचबरोबर बरेच जण विचारतात कोण कोण अप्लाय करू शकता अशी सुद्धा शंका आहे. त्याचबरोबर अलर्ट आहे काही मेन्शन कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट असे सुद्धा त्या ठिकाणी अलर्ट येतात बऱ्याच विद्यार्थ्यांनी. आणि लास्ट डेट काय आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कंपन्या या लिस्टमध्ये दिसत नाही तर त्यांनी काय करायचं याच्याबद्दल व्हिडिओ तसा बनवलेलाच आहे, ते परत एकदा सांगून देतो. आता सगळ्या ज्या एक्स्ट्रा मानधन मिळणार आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन शासन स्तरावरून आहेत त्या एकदा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांना जवळजवळ 3500च्या पटीमध्ये 11 किंवा 12 महिन्याचं मानधन मिळतं आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स या कमेंट्सकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसाठी लिंक सगळ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तरी मित्रांनो इथे चॅनल कमेंट्सचा डिटेल आपण यामध्ये बघू. तर या ठिकाणी ऋत्विकजी विचारत आहेत 6 मंथ स्टेटमेंट चालतंय का. तर या ठिकाणी 6 मंथ म्हणजे जनरली तुम्ही 12 महिन्यांचं स्टेटमेंट देणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे 12 महिन्याचं नसेल, ॲक्च्युली सगळ्या बँका त्या ठिकाणी पूर्ण वर्षाचं स्टेटमेंटसुद्धा तुमच्या ईमेलला पाठवत असतात. तर यामध्ये तुम्हाला पहिला महिना आणि शेवटचा महिना जरी दिला तरी चालू शकतो, परंतु शक्यतो 12 महिन्याचं स्टेटमेंट एकाच PDF मध्ये बनवा. पासबुक असेल तर पासबुकचा फोटो काढून त्याची PDF बनवा किंवा त्या ठिकाणी तुम्ही सदर ॲपमधनं किंवा बँकेकडनं सदर स्टेटमेंट उपलब्ध करून घ्या शक्यतो, म्हणजे कोणत्याही अडचणी त्या ठिकाणी भासणार नाहीत. 6 मंथ त्या ठिकाणी शक्यतो नाकारलं जाईल कारण मध्येच बरेच विद्यार्थी अप्रेंटिस सोडू पण शकतात, त्यामुळे सदर नाकारलं जाऊ शकतं असा अंदाज आहे. त्यानंतर माझी अप्रेंटिस 3 मंथ्स झाले कंप्लीट झाले, म्हणजे अप्रेंटिस कंप्लीट झाली म्हणजे तुम्ही या वर्षामध्ये सदर स्कीम चालू शकते. तर निलेश भोईरना ही जी स्कीम आहे ती मिळणार आहे. फक्त व्यवस्थितरित्या फॉर्म एकदा भरायचा आहे. माझी 5 डिसेंबर 22ला झाली तर मला मिळेल का. होय, यांनासुद्धा मिळणार आहे. सागर परमाले यांनासुद्धा ही स्कीम मिळणार आहे. साधारण ही स्कीम कधीपासून चालू झालेली आहे तर 3 जून 2021ला GR निघाला, म्हणजे त्या दिवसापासून ज्यांची अप्रेंटिस संपलेली असेल किंवा सुरू झाली असेल 3 जून नंतर 2021 या सर्वांना हा लाभ मिळणार आहे. याची काय करा म्हणजे 3 जून 2021 नंतर जर तुमची अप्रेंटिस संपलेली असेल किंवा त्या ठिकाणी शक्यतो या कालावधी 3 जून 2021च्या कालावधीनंतरची जर असेल तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता रजिस्ट्रेशन नंबर रॉंग दाखवता आहे. आता बऱ्याच जणांचा असा एक इश्यू आहे की मेन्शन कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट असं बऱ्याच जणांना येत आहे. तर तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्ट नंबर टाकला आणि तुम्ही जर रजिस्ट्रेशन करायला गेलं तर अशा प्रकारचा इमेज येतं. तर एकतर तुम्ही जो हा लाभ घेतलेला आहे, आता काही ठिकाणी मुलांचं मी चेक केलं तर यांना हा लाभ एक लाभ दिलेला आहे 3500. एका मुलाने बघा पाठवलेला आहे 20 सप्टेंबर 2023ला. मध्येच हा MAPSचा लाभ या ठिकाणी शासनाकडनं डायरेक्ट ट्रान्सफर आलेला आहे त्याच्या अकाउंटला. त्यामुळे हा लाभ घेतल्यामुळे सदर विद्यार्थी त्या ठिकाणी वंचित दिसत आहे. तरी आम्ही या ठिकाणी बोलणं झालं की एकच लाभ न घेता त्यांना 12 लाभ मिळाले पाहिजेत. तर अशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे असा लक्षात आलेला आहे. प्राथमिक जर आपण चौकशी केली असता, म्हणजे मी तपासला असता, MAPS लाभ एकच घेतला असेल तर एक तुम्हाला काय होतं आहे त्या ठिकाणी अडचणी येतात, अशा प्रकारचं एरर येते आहे. किंवा तुम्ही तुमच्याकडे काही लाभ घेतलेले असेल, काही जणांनी अकाउंट नंबर चुकले असतील याच्यापूर्वी अप्रेंटिसला देताना, अकाउंट नंबर तुमचे जर आधार KYC झालेलं नसेल तरी पण अशा प्रकारच्या अलर्ट येत आहेत. पण शक्यतो ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना हा अलर्ट तुम्ही आता सगळ्यांनी काय चेक करा, ज्यांना हा प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी एक
इमेज जी आहे मी आता शेअर केली त्याप्रमाणे तुम्ही अकाउंट स्टेटमेंट एका महिन्याचं चेक करा, ज्या ठिकाणी तुम्हाला 3,500 रुपयेच्या दरम्याने काही अमाऊंट आलेली होती. त्यांना फक्त इश्यू येतो आहे आणि त्यांनी काय करायचं, संबंधित ITIशी संपर्क करा उद्या किंवा परवा आणि सांगा की असं असं झाले, आम्हाला फक्त एकाच महिन्याची मिळालेली आहे आणि पुढच्या 11 महिन्याची आम्हाला मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत किंवा फॉर्म भरायचा आहे. तर ही एरर शक्यतो काढली जाईल. त्यानंतर हाच बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी मार्च 24च्या आधी करायचं असं का विचारायचं आहे या युजर 01ला. तर शक्यतो मार्च एंडिंगला सगळ्या ग्रँट म्हणजे गव्हर्नमेंटला रिटर्न जातात. त्याच्या अगोदर आमचे त्या ठिकाणी धावपळ कशासाठी आहे, तर सगळ्यांना समजा शासनाला ग्रँट रिफंड झाली त्याच्या अगोदर सगळ्यांना जास्तीत जास्त जणांना फायदा घेता येईल म्हणून ही धावपळ चालू आहे. त्यामुळे शक्यतो मार्च एंडिंग हा जो विषय असतो तर 1-2 दिवस पुढे राहील न राहील सांगता येत नाही, कारण सध्या इलेक्शन पण पुढे आहे. त्यामुळे सदर लाभ या मार्च 24पर्यंत शक्यतो देण्याचे 100% आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला काही डाऊट असेल तर शक्यतो तुम्ही ITIला त्या ठिकाणी भेट द्या किंवा संबंधित ITIशी संपर्क करा. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की सदर 31 मार्चचा एंड असतो. त्यामुळे बँका जरी बंद असल्या तरी हे DBT म्हणजे साधारण पुढचे 4-5 दिवस ही प्रोसेस शक्यतो चालू असणार आहे. 31 मार्च जरी झाला तरी साधारण आता बऱ्याच कंपन्यासुद्धा बंद आहेत, सगळ्यांना सुट्टी आहे 3 दिवसाची. त्यामुळे कंपन्या पण रिस्पॉन्स देत नाहीत विद्यार्थी, कारण विद्यार्थी हे निघून गेलेले आहेत ॲप्रेंटिस करून. त्यामुळे लास्ट डेट म्हणता येणार तर लास्ट डेट साधारण 3-4 दिवस वाढू शकते असा अंदाज आहे, सांगता येत नाही. पण आमचे पण प्रयत्न आहे की लास्ट डेट वाढावी, कारण कंपन्या पण रिस्पॉन्स करत नाहीत, त्यामुळे ही वाढू शकते. सर मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? कॉन्टॅक्ट नंबर मी ईमेल ID देतो आहे, त्याच्यावर शेअर करेन. MAPS आहे का NAPS आहे ते सर? तर या ठिकाणी तुम्हाला NAPS म्हणजे नॅशनल ॲप्रेंटिस स्कीम अंतर्गत तुम्ही ॲप्रेंटिस केलेली आहे, पण महाराष्ट्र शासनाने एक वेगळा तुम्हाला एक स्टायपेंड देत आहे. म्हणजे दोन्ही स्कीम तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. वैभव कोरे विचारतायत NAPS की MAPS? तर MAPS म्हणजे महाराष्ट्राची स्कीम आहे, प्रोत्साहन भत्ता आहे तो 3,500 रुपये, आणि NAPS ही सेंट्रलची स्कीम आहे. यामध्ये कोणाकडे रुपीज भेटले आहेत का? हां, गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना डायरेक्ट 30-32 हजार रुपये भेटलेले आहेत, असे माझेसुद्धा विद्यार्थी आहेत. त्यामुळे मी यावर्षी जरा जास्त प्रयत्न करतो आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना 100% रक्कम मिळावी. मागच्या काही वर्षांना 3,500 रुपये मिळाले, त्यांनी पुढे काही ॲप्लाय वगैरे केला नाहीत. त्यामुळे तुम्हाला 11 महिन्याची मिळतात हे 100% खात्री या ठिकाणी देऊ शकतो. कंपनीचं नाव दिसत नाही याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता. जर तुमचं कंपनीचं नाव नाही म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंपनी जी आहे तिला थोडी रिक्वेस्ट करायची आहे की आमच्या कंपनी जो आता हे चालू आहे रजिस्ट्रेशन ते 2 दिवसात म्हणजे एका दिवसात करून घ्या, उद्याच्या दिवसात. थोडंसं HRशी किंवा सदर ॲप्रेंटिस संबंधी जो बघतो त्याच्याशी थोडा संपर्क करा, म्हणजे तुम्हाला कंपनीचं नाव दिसणार आहे. बऱ्याच मुलांनी एस्टॅब्लिशमेंटमध्ये आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन केले ते चुकीचं आहे. तर तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन हे ॲप्रेंटिसमध्ये करायचं आहे. सर मेन्शन ॲप नंबर डज नॉट एक्झिस्ट असं येत आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ही एरर याच्यापूर्वी सांगितलीच आहे. जर तुमचं अगोदर 3,500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला 11 महिन्याचे मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. अगोदर प्रोसेस कर मित्रा, तर या ठिकाणी पैसे तर जमा होणारच आहेत. साधारण एप्रिलच्या पहिल्या 15 तारीखच्या आत सगळ्यांचे पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत, म्हणजे मागच्या वर्षात पण झालेले आहेत. MAPS आणि NAPSमध्ये काय फरक आहे? आता मगाशी वर सांगितल्याप्रमाणे MAPS महाराष्ट्राची स्कीम आहे, प्रोत्साहन भत्ता मिळतो आहे. NAPS ही नॅशनलची स्कीम आहे. बेस्ट मुंबईचा पण नाव नाही दाखवत आहे, तर इथे सुद्धा BSTला थोडंसं रिक्वेस्ट करा आणि त्यामध्ये नाव ॲड होणार आहे. 2021-22चे ऑप्शन नाही आहे इयर सेक्शनमध्ये, तर त्या ठिकाणी 2021 तुम्हाला हाताने टाईप करा, त्या ठिकाणी येणार आहे. सर जेव्हा आपण एस्टॅब्लिश रजिस्ट्रेशन करतो, एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचंच नाही आहे जनरली, फक्त हे कंपनीना करायचं आहे. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपनी, तर हे तुम्हाला तुमच्यासाठी नाही, तर हे फक्त त्या ठिकाणी कंपनीसाठी एस्टॅब्लिशमेंट. तुम्ही फक्त
ॲप्रेंटिसमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता हा पण मुद्दा घेतला, नाव दिसत नसेल तुम्ही तुमच्या एस्टॅब्लिशमेंटची संपर्क करा. बालाजी म्हणतायत सर माझी अप्रेंटिस 15/3/20 ते 14/3/21. आता इथे फक्त थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर 3 जून नंतर जर तुमची पूर्ण असेल तर शक्यतो मिळायला हवी, पण तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही, तुम्हाला सुद्धा मिळू शकते, कारण 3 जून नंतर GR आलेला आहे. लास्ट डेट शक्यतो 4-5 दिवस वाढू शकते, एप्रिलचा पहिला आठवडा पकडून चालू. सर माझी अप्रेंटिस MSCB मधून झाली फेबमध्ये, पण रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट येत आहे. तुम्हाला 3,500 रुपये मिळाल की याची फक्त खात्री करा. जर मिळाले असेल तर बाकीच्या 11 महिन्याच्या महिन्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. सर आम्हाला 12,005 स्टायपेंड होत नाही. तर हा इश्यू मी सांगितलेला आहे वरती सर्व्हरला, जो इश्यू आहे तो इथे सॉल्व केला जाईल. तर उद्यापर्यंत तुम्हाला हा इश्यू सॉल्व होईल. सर अप्रेंटिस कंप्लीट नाही झाली अजून तरी भरू शकतो का? नाही, अप्रेंटिस कंप्लीट झाली पाहिजे तरच भरू शकता. तुम्हाला पुढच्या वर्षी हा चान्स मिळणार आहे. आमची अप्रेंटिस झाली आहे मग आम्हाला पण मिळेल का? येस, ज्यांची अप्रेंटिस 2021 नंतर पूर्ण झालेली आहे त्या सगळ्यांना हा चान्स मिळणार आहे. अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट, मग अशी सांगितल्याप्रमाणे एकदा प्रोसेस करून घ्या. तर अशा प्रकारे बऱ्याच जणांचे, महेंद्र पाटीलच्या तर सर DVT 772चा पण अपडेट येणार आहे आता लवकरच. थोडीशी आचारसंहितेचा थोडासा त्या ठिकाणी इश्यू येऊ शकतो आहे. सर माझा अप्रेंटिस पोर्टलवर सिपचा नंबर दिला आहे आणि पण क्लेम करता वेळेस सेंट्रल बँकचा अकाउंट नंबर ॲड करू स्टेटमेंट अपलोड केला आहे की प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तर या ठिकाणी शक्यतो बँक अकाउंट हा आधार लिंक असला गरजेचा आहे. बँक अकाउंट, तुमचा मोबाईल नंबर, हे सगळं आधार लिंक असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर, बँक अकाउंट आणि तुमचा पोर्टल, जनरली हे सगळं एकत्र आधारवर असणं आवश्यक आहे. पण तुम्ही आता अपलोड केले तर, आणि स्टेटमेंट अपलोड करताना पहिला आणि शेवटचा महिना तरी या ठिकाणी असणं आवश्यक आहे. एवढं काळजी घ्या, म्हणजे कंपनीकडून पहिला पेमेंट झालेला आहे आणि कंपनीकडून शेवटचा पेमेंट झालेला आहे याची खात्री या ठिकाणी केली जाणार आहे. MSCBमध्ये कोणती कंपनी सिलेक्ट करावी? MSCDCL. आता तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये होता त्यानुसार तुमची DCL असेल, TCL असेल, तुमचं त्या ठिकाणी नाव दिसतं कंपनीचं. MSCDCL ठाणे असेल, ठाणे अर्बन असेल किंवा कल्याण असेल, याप्रमाणे निवडायचे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये माझी अप्रेंटिस झाली असून एस्टॅब्लिशमेंटमध्ये नेम दिसत नाही. थोडंसं HRC बोला पॉवर ग्रिडच्या, ती उद्यापर्यंत होऊन जाईल. सर मला 24,500 आले होते 5-6 मंथ आधी, आता येतील का रजिस्ट्रेशन केल्यास? जर तुम्हाला MAPS मधून आले असतील तर तुम्हाला परत हा लाभ मिळणार नाही. असे बरेच मुलांना आलेले आहेत, त्यांना मिळणार नाही, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बरेच कमेंट त्यांना आहेत, त्याच्यावर थोडंसं त्यांचं संभाषण झालेलं आहे एकमेकांचं. सर अप्रेंटिस चालू आहे, अप्लाय करू शकतो? नाही. तर या ठिकाणी अप्रेंटिस चालू असल्याने अप्लाय करायचा नाही आहे. डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेत, सुधारणी कशी करता येईल? शक्यतो चुकवायचं नाही मित्रा. तर या ठिकाणी चुकल्यानंतर बऱ्याच इश्यू येते, पण आपण काय करू, प्रयत्न करू, तुझा या ठिकाणी मिळणार आहे. जर त्या ठिकाणी तुमच्याकडनं मागितले गेले डॉक्युमेंट तर ते उपलब्ध करून द्या. हां, अप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट फॉर्मची KYC, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी KYC कंप्लीट करा, म्हणजे तुमची पुढची प्रोसेस ॲटोमॅटिकली होऊन जाते. आता या साहेबांचा नंबर 11/4/2023 ते 11/4/2024. तर तुम्ही सुद्धा भरू शकता, तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. बँक स्टेटमेंटमध्ये बँक अकाउंट ॲड केलं तर चालेल का? नाही. बँक स्टेटमेंट, बँक अकाउंटसाठी वेगळा कॉलम लिहिलेला आहे मित्रा. तर यामुळे मित्रांनो, बँक स्टेटमेंट हे बँक स्टेटमेंट प्रूव्ह काय करतं आहे की तुम्ही त्या कंपनीमध्ये पूर्ण 12 महिने होते, हे त्या ठिकाणी प्रूव्ह होते. म्हणजे त्यामुळेच बँकेने तुम्हाला पगार दिलेला आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी 100% तुमचं इनपुट दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुमच्या माहिती. ओके, धन्यवाद विजय. त्यामुळे बँक स्टेटमेंट हा बँक स्टेटमेंटच असतो. रेल्वे अप्रेंटिससाठी नाही आहे का? तर रेल्वे अप्रेंटिससुद्धा आहे.
पण ती महाराष्ट्रातली असणे गरजेचं आहे, कारण MAPS आहे स्कीम. कंपनी नेम येत नसेल तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ एक टाकलेला आहे. कंपनीला तुम्हाला भेट द्या, कंपनीशी कॉन्टॅक्ट करा थोडंसं. अप्रेंटिस झाली आहे कुठे, SECR मेल, फक्त त्या तारखेमध्ये असली पाहिजे, 3 जून 2021 नंतर असली पाहिजे. ओके, थँक्यू. मेसेज आलेत. मुलांना जास्तीत जास्त शासकीय सोयीसुविधा मिळाव्यात याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. DBT असेल, बरेच मुलांना आता 500 रुपयाप्रमाणे मानधन मिळतं. ते ITI झाल्यामुळे ITIमध्ये असणाऱ्या मुलांना त्याच्यासाठी पण मी प्रत्यक्ष मुलांचे बरेच फॉर्म पण भरून दिले. एस्टॅब्लिश अंदर क्या आएगा, एस्टॅब्लिश म्हणजे त्या ठिकाणी कंपनी येणार आहे मित्रा. माझी अप्रेंटिसशिप SECR रेल्वे नागपूर झाली आहे. हां, ही जर त्या कालावधीत असेल तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. थँक्यू आलेले आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा यासाठी मी प्रयत्न करतो आहे. अप्रेंटिसशिप कंपल्सरी आहे. हो, अप्रेंटिससाठीच हा फायदा आहे. अप्रेंटिससाठीची स्कीम आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनाच आहे, म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठीच स्कीम तयार केलेली आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच कमेंट्स होत्या. बऱ्याच मुलांना हाच प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला 3,500 रुपये आले असतील या वर्षभरात, म्हणजे अप्रेंटिसच्या कालावधीत, तर तुम्हाला 11 महिन्याचे मिळण्यासाठी प्रयत्न करायचेच. ITIशी संपर्क करायचा आहे, तुमचं रेकॉर्ड त्यामध्ये द्यायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद आणि थँक्यू.